दादा काय परिचय तुमचा? मी ज्ञानेश्वर माधव नाईक, ग्रामपंचायत सदस्य नारोडी. दादा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे नारोडे गावचे. आता हो. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यात. तुमच्याच गावामधून जिल्हा परिषदेला उमेदवार आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलाय. तुम्ही ग्रामस्थ म्हणून काय सांगाल? ग्रामस्थ म्हणून जसे आमचे सरपंच लोकनियुक्त झालेत तेव्हापासून 3 वर्षांमध्ये त्यांचा कामाचा सपाटा पाहिला तर भरपूर आहे. तर जिल्हा परिषद सुद्धा ते भरपूर योगदान प्रत्येक गावाला देतील असं आम्ही सांगू शकतो. आता या निवडणुकीत उतरत असताना गावचा त्यांना कशा प्रकारे पाठिंबा आहे? आमच्या गावातले विकास कामाचे सर्व काम बघून ग्रामस्थांनी एकमताने सर्व निर्णय घेतलेला आहे. आम्ही सर्व गाव एकजुटीने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत. साधारणतः 4 वर्ष झाले त्यांना लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करतात ते. त्यांनी गावामध्ये काही विकास कामं केलीत का? भरपूर विकास कामे केले, सांगण्यासारखी भरपूर विकास कामं आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर आता आम्ही जिथं उभं आहेत हे मुक्तदेवी पटांगण काँक्रिटीकरण करणे, आमची मुक्तदेवीची संरक्षण भिंत बांधणे, परत तेल शेतामध्ये रस्ता करणे, हायमास बसवणे, बंदिस्त गटर बनवणे, परत तुम्हाला सांगतो काँक्रिटीकरणचं पण आमचं नारोडी फाटं ते नदीच्या पुलापर्यंत काँक्रिटीकरण झालेलं आहे. म्हणजे डांबरीकरण झालेलं आहे. साधारणतः नारोडी गाव हे 2 पक्षात विभागलं जायचं कायम प्रत्येक निवडणुकीमध्ये. आता ही अशी पहिलीच निवडणूक राहील का गाव एकमुखी या उमेदवाराला पाठिंबा? हो, कारण का ते ठरलेलंच आहे ना. आता आमच्या गावाचं पाठिंबा पूर्ण राहणार. आमच्या गावचा स्थानिक उमेदवार असल्यामुळं आम्ही सर्वांनी एक निर्णयच घेतलेला आहे का आम्ही एकमुखाने सर्वांना त्यांना पाठिंबा देणार आहे. मग तुम्ही म्हणता विकास कामं केली, पण ते विकास कामं करत असताना मग त्यांना निधी आणण्यासाठी कोणाचा माध्यमातून त्यांनी एवढा मोठा निधी आणला गावामध्ये? त्यांना विकास निधी आमचे माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून, तसेच आमचे गावचे सरपंचांचे मिस्टर नवनाथ शिवशंकर होले, खरेदी विक्री संघाचे सभापती यांच्या माध्यमातून त्यांनी साहेबांकडून भरपूर असा निधी उपलब्ध केलेला आहे. तुमचं काय नाव? मी श्री विशाल चंद्रकांत घोडेकर, नारोडी विधी कार्यकारी सोसायटीचा संचालक. घोडेकर दादा, आता आपला विषय बराच पुढे आला आहे की ग्रामस्थ आज तुमच्या गावचे सदस्य जे आहेत, उमेदवार आहेत, त्याच्या पाठीमागं आहे. मग तुम्ही आज आत्तापर्यंत कोणकोणत्या गावापर्यंत उमेदवार घेऊन पोहोचले आहात? तसं एक फेरी झालेली आहे संपूर्ण गटामध्ये आणि चांगल्या लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. आता या भागात यांनी सांगितले की विकास कामं झालीत बरीचशी, आढळराव पाटील असतील किंवा दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून, तरी पण बऱ्याच वेळा निवडणुकीमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी पाहायला मिळते, मतैक्य घटलेलं दिसतं. याच्यामुळे कारण काय होऊ शकतं? आता कारण काय सांगायचं झालं तर सध्या राजकीय घडामोडी होतात काय, इकडचे पक्ष इकडून तिकडं सध्या कार्यकर्ते उड्या मारतात काय. कार्यकर्ते झालं, डायरेक्ट आमदार नेते मंडळी सुद्धा इकडच्या पक्षातून तिकडे जातात काय. त्याच्यामुळं लोकांचं पण थोडीशी नाराजी आहे, पण त्यातले त्यात काय वातावरण सध्या तर चांगलं आहे. आता आमच्या गावचा उमेदवार असल्यामुळे आम्हाला पोषक वातावरण आहे. आमच्या गावानेच एक मुख्याने निर्णय घेतलेला आहे का झडपी सदस्य आम्हाला गावाला लाभलेला असल्यामुळे आम्ही तनमनधनाने सर्व काम आम्ही करणार आहे त्यांचं. तुमचं काय आव्हान असेल गाव एक नारोडीकर म्हणून सर्व ग्रामस्थांना हीच विनंती राहील की सर्व ग्रामस्थ, महिला, बंधू भगिनी, सर्व मतदारांनी नारोडीच्या सर्वांनी एकमुखाने मंगलताई नवनाथ होले यांच्या पाठीशी उभे राहून खंबीरपणे तर 100% त्या निवडून येणार आहे याची सर्व ग्रामस्थांनी एक इच्छाशक्ती 100% ठेवून मतदान करावं आणि पाहुणे रावळे असतील त्यांच्याकडून देखील मतदान करून घ्यावं. आपल्याला 100% यश आहे. मुक्तादेवीला स्मरून सांगतो, 100% मंगलताई नवनाथ होले या झडपी जिल्हा परिषद सदस्य या फिक्स निवडून येतील.